काही नावं बघूया। मैथिली ठाकूर अलीनगरमधनं आघाडीवर आहे, प्रसिद्ध फोक सिंगर आहे तिकडची मैथिली ठाकूर आघाडीवरती आहे। तेज प्रताप सिंग जे यादव कुटुंबातनं बाहेर पडलेले होते ते आघाडीवर दिसतायत आपल्याला। राघोपूरमधनं तेजस्वी यादव आघाडीवर दिसतात। तेजस्वी यादव यावेळेला एकाच जागी लढतायत, गेल्या वेळेला त्यांनी 2 जागी निवडणूक लढवलेली होती, मात्र राघोपूर हा त्यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला, पारंपरिक मतदारसंघ त्यांचा। राबडी देवी सुद्धा ज्यावेळेला इथूनच निवडणूक लढलेल्या होत्या आणि त्या राघोपूरमधनं आता तेजस्वी यादव आपल्याला दिसतायत। छापरामध्ये आरजेडीचे खेसारीलाल आघाडीवरती आहेत, मोठं नाव आहे ज्यांच्या भोवती मतांचं जातीचं राजकारण आहे। आणि आपण आकडेवारीवरती एक नजर टाकूया। एनडीए 22 जागांवरती आघाडीवर आहे, या घडीची आकडेवारी आपण बघतो। एनडीए 22 जागी आघाडीवर आहे आणि महागठबंधन 15 जागी आघाडीवरती आहे आणि इतर पक्ष 6 जागांवरती त्यांची आघाडी आपल्याला दिसते। आणि हे सुरुवातीचे पोस्टल मतमोजणीतले कल आहेत आणि पोस्टल मतमोजणी झाल्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरू होणार आहे आणि त्यावेळेला कुठल्या बाजूला हे पारडं झुकतंय हे खऱ्या अर्थाने आपल्याला स्पष्ट होणार आहे।